नमस्कार मित्रांनो, मी तेज शिंदे पुन्हा एकदा आपल्या कोकणी चॅनलवर आपलं स्वागत आहे. तर आज आमच्याकडे पालखी आहे. आम्ही आता पालखी आणायला चाललोय. बघा हे आमचे भावी गावकार आणि आपली भावी मंडळी. आता चाललोय मी पालखी आणायला. नमस्कार नमस्कार राम राम मंडळी. चला आता जाऊया. सकाळचे 5:30 वाजले. हे चला रे चला, वाजले किती. आता आम्ही शॉर्टकट रोडने चाललोय, कारण रस्त्याने खूप उशीर होईल म्हणून आम्ही शॉर्टकट रोडने चाललोय. याच रोडने आम्ही पहिले शाळेत जायचो. 1ली ते 7वीपर्यंत शाळा आहे आमची. मंदिराच्या बाजूलाच आहे. तिथे आम्ही पहिले शाळेत जायचो. चला तर मग आता हवा काय घालताय टावेला त्याची मग आणि मग नंतर आई सगळी मास्का दिशी घराभोवती गुलगुल फिरत. आणि मग आम्ही गेली वरती गंपोळाला बाहेर काढलेला त्या बाथरूम मधनं बसत ना इतका लोळे. आणि पॅन्ट बिन तिची आम्ही काढलेली गंपोळाला आपला एखादा मी आप्पा आणि पॅन्ट आम्ही एखाद्याने मी धरलेला आणि आप्पाला सांगितलं पॅन्ट घाल. आता असं वळवळ आहे ना रे, काळा मारत ना रे. वळवळ करता वळवळता एकाच पॅन्टीत दोन्ही पाय घातला आप्पा. आणि गणपत उभा राहा, ह्याच्या पायावर पाय चढले. उभा राहा, अरे उभा राहा. हा उभा कसा राहाय, पाय फाकाय नको तेव्हा उभा. अरे बोल ह्या काय केलं, एका पायीत पाय घातला. अरे होय करा म्हणतात, परत काढले. परत काढलेला आणि पंख्याखाली नेलेला. कुकारे मारली. घोपरा आणि मग आप्पा सगळ्या असं हाताला असा कुचून सगळी कसवं काढला आणि पटकन रिक्षा बोलवलेला आणि कपड्यानं पाठवलेला. एवढी माशी आले ते. मग बेकार माशा चावल्या ना तर लय बेकार. एक माशी चावली तुझा आणि कसवर राहतात ना ती. इम्युनिटी पॉवर लय स्ट्रॉंग आहे. कपड्या काय बोलला तुला, शेवटी गावठी बॉडी एकदम. तुला म्हणतो ऍडमिट करावा लागेल. तेही कुठे इथं तिथं नाही, रत्नागिरीतच जाण्याची व्यवस्था ठेवा. जर म्हणतो माझ्या इंजेक्शनाने जर तुला फरक नाही पडला तर सरळ तुला नेऊन उचलावून घ्यावा लागणार. पण त्या परमेश्वरच्या कृपेन त्याचा काय झालं नाही. आणि गंपुराच्या आधी सौंदर्यवाडीला एका ताव दिली तर 8 दिवस रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलला होता. गंपूरला दुसऱ्या दिवशी मस्त सागरनी एकदम 0 मशीन मारला केसावरना. गंपूरला पुरा टकलू केला. गंपूर दुसऱ्या दिवशी खाली गंपूरला सगळ्यांना चावली होती तेव्हा. आणि आमच्या आजोबांना दोघांना चावली होत्या. मग आणि शिक्षणाला पळाला चप्पल होता रे ह्या दोघांपेक्षा. हे दोघं जर हट्टे गट्टे ना बॉडी पळला काय. आणि हे बघा या साईडला पूर्ण स्मशानभूमी आहे आणि हा सगळा डोंगराळ भाग आहे. पूर्ण कातळ आहे या साईडला. म्हणजे डोंगराच्या पलीकडे आमची वाडी आहे आणि डोंगराच्या पली या साईडला ग्रामपंचायत वगैरे सर्व आहे. आम्ही पण शाळेत यायचो ना तेव्हा पण काळंबा वगैरे असायचा ह्या बावळीवरच्या आंब्यावर. संदेश राहतोय, मी संदेशची बहीण शिपात आहे. असे आम्ही बघतोय कोणाचे नियम जास्त आहेत. पण ही माधुरी आहेत खाली पाणी भरतायत आम्हाला. आम्ही लहान पण तिने सांगायला पाहिजे ना बाबांनो ही दगडी मारू नका, हे डस्टबिन तुम्हाला. आता आम्हाला काय माहिती, माशी ही माहितीच नाही ना काळंबा म्हणजे काय का. जो तो मारू दगडी उठली. हा आणि बसली की नाही माझी सांग पण जाऊ हा जीव माशी आणली जरा त्याला डसत. हा
शिपा कुठं माहित नाही, मी कुठच्या वाटेन काय माहित नाही. दप्तरा तिथं सगळं तिथं फेकून आणि घर गाठला. मला तर ताप भरून आला, शिपाताई ताप भरून आला. संध्याकाळी शिरपट बिरपट जर सगळं आमच्या घरी ना. आणि तेव्हा आमचं घर हे झालं, नवीन बांधली जात होतं. आम्ही कोणाकडे गंगामातांच्या बाजूच्या खोलीत जायचा, सीतारामाच्या. गेला जाईल असली बरोबर मागली पण पोरांना असं जवळ घेतलं तर डोक्यात त्याला ढकलून दिला आणि पडताय. का सीन कडक आठवलं. लोकांना रिक्षा करून घ्यायला लागली. किती जणांना निघाली. तर असे मजेदार किस्से आहेत आमच्या गावातले. तर असे तुम्हाला किस्से अजून ऐकायचे असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला अजून जास्तीत जास्त किस्से तुमच्यासमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न राहील. हे बघा, आता हे ग्रामपंचायतीच्या रोडला आलोय आम्ही. आता चाललोय पुढे पुढे. हे बघा, फायनली आता आम्ही मंदिरामध्ये पोचलोय. चंडिका देवीचं मंदिर. चला तर पहिला मंदिरामध्ये आपण जाऊया. मंदिर दाखवतो तुम्हाला. हे आहे आमचे चंडिका देवीचं मंदिर. 12 वाड्यांची ही ग्रामदैवत आहे. मे महिन्यामध्ये मोठा कार्यक्रम आहे, तेव्हा पण मी व्लॉग बनवेन. काकाने आता प्रसादी दिली आहे, प्रसादी खाऊया आता. हे बघा, पालखी चंडिका देवीची. आता ही इथे होळीजवळ जाईल, तिथे भेट होईल आणि गणजत झाल्यावर पालखी आमच्या वाडीत न्यायला तयार होईल. जोय जाता रे जोय जाता, जोय जाता रे जोय जाता. माझे अंजन वाणी रे चंदनचा पालावला, 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 चंदनचा पालावला. साती सत्य मिळून रे चला जाऊ पाणी घालाया, 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 चला जाऊ पाणी घालाया. पाणी घाल घालून रे चापा बराशी आणीला, चापा बराशी आणीला, चांदा बराशी आणीला, चापा 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 बराशी आणीला. साती सत्य मिळून रे चला जाऊ कळ्या तोडाया, 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 चला जाऊ कळ्या तोडाया. कळ्या तोडून रे बरणी हार गुंफीला, बरणी हार गुंफीला, तोडून बरमिहार गुंफीला, बरमिहार गुंफीला, बरणी हार गुंफीला, बरणी हार
घेऊन जाऊ म्हणजे तुम्ही पण जावा. पालखी आता होळीला भेटवतील आणि पालखी आमच्या वाडीला जायला निघेल.
जमले जमले पोरं जमले. चला जमले पोरं. आता इथे गारणी चालू आहेत. गारणी सर्व झाल्यावर पालखी मंदिरात जायला निघेल.
होत आहेत मित्रांनो आता. तर आता पालखी दुसऱ्या वाडीत जाणार आहे. तिथे 8च्या आधी टच करायचे आम्हाला. त्याच्यामुळे आता आम्ही पटापट पालखी घेऊन तिकडे जातोय. नमस्कार मित्रांनो, तर आता मी साण्याच्या इथे आलो आहे. पालखी बुद्धवाडीत गेल्या, तर बुद्धवाडीत येऊन ती नारकलवाडीत जाईल. तर व्हिडिओ मी आता स्टॉप करतो आहे. जर तुम्हाला असा कंटेंट जर बघायचं असेल तर या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.